काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलू पद्मकरेण शंखं चक्रं गदाभूषितो भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढियेला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रयाला। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, गोकर्णाविषयीच आपण बघतोय। काल इक्ष्वाकुंशी राजाला गौतमांनी गोकर्णाचं सर्व महत्व समजावून सांगितलं। गोकर्णामध्ये काय काय आहे, गोकर्णाला कोण कोण गेलं होतं, तिथे काय काय होतं, हे सगळं गौतम ऋषींनी राजा इक्ष्वाकुंशीला समजावून सांगितल्यानंतर राजाने त्यांना प्रश्न विचारला होता, तुम्ही एवढं सगळं सांगताय, मग याच्या आधी कोणी तर गेला असेल ना, तर त्याचा काही साक्षी पुरावा तुमच्याकडे आहे का, तर तो ऐकण्याची माझी इच्छा आहे। तेव्हा गौतम सांगतात, अरे माझ्याकडे अनेक साक्षी आहे, कारण मी बऱ्याच काळापासून गोकर्णाला जातोय, मला अनेक गोष्टी माहित आहेत, पण त्यापैकी मी एक तुला सांगतो। एकदा मी यात्रेकरता गोकर्णाला गेलो असताना माध्यान्ह काळी म्हणजे दुपारी एका झाडाखाली सावलीत बसलो होतो। माध्यान्ह काळ होता आणि सावलीत बसलो असताना मी लांबून बघितलं, एक चांडाळी ती अंध म्हणजे आंधळी होती, वृद्ध होती आणि महारोगी होती, तोंड सुकलेलं होतं, तिने काहीही आहार घेतला नव्हता, सर्व तिच्या अंगाला कुष्ठरोग होतो, सगळ्या शरीराला कुष्ठ होतं आणि त्याच्यात मग किडे पडत होते, पू येत होता, तिच्या शरीराला दुर्गंधी येत होती। मी झाडाच्या सावलीत बघून हे बघत होतो। ही चांडाळी यात्रेकरता आली होती का कशा करता आली होती हे माहित नाही, मी यात्रेकरता गेलो होतो आणि त्यावेळेस या चांडाळीला मी बघितलं। काय तिचं रूप होतं रे, अतिशय दुर्गंधीयुक्त, सर्वांगाला कुष्ठ झालेलं, आंधळी झालेली, तिच्या जखमातनं रक्त पू वाहताय, किडे पडतायत, कुष्ठीरोगी होईल, गंडमाळा होत्या, तिचा कफ दाटला होता, वृद्ध असल्या कारणाने तिला दात नव्हते आणि ती ओरडत होती, कारण तिला तिच्या शारीरिक व्याधींच्या वेदना होत होत्या। तिच्या अंगावर धड वस्त्र नव्हतं रे, त्यामुळे सूर्याचा ताप, सूर्याचा दाह तिला सहन होत नव्हता। तिचा प्राण जाईल का काय असा म्हणून तिचा प्राण कंठात आला होता। सर्वांगी ती महादुःखी होती। गौतमांनी तिचं वर्णन अतिशय विचित्र केलंय। पुढे सांगतात ती विधवा होती, केस नव्हते डोक्यावर, क्षणाक्षणाला क्षुधेने व्याकुळ असल्याने ती जमिनीवर पडत होती, फरफटत चालत होती आणि आता मी माझा प्राण देईन अशी तिची अवस्था झाली होती। असह्य वेदना होत होत्या, आता तिचा प्राण जाईल काय असं वाटत होतं। ऐसी अवस्था चांडाळीसी, आणि अशा अवस्थेमधील ती चांडाळी ती पण त्या झाडाच्या सावलीमध्ये आली
आपला शरीर धरणीवर टाकून दिलं. आपला प्राण जावा अशी ती अपेक्षा करत होती. ऐशी अवस्था चांडाळीसी आली वृक्ष छायेसी देह टाकीला धरणीसी त्यजू पाहे प्राण. आपला प्राण जावा असं ती विचार करत होती. प्राण त्याग करण्याचा प्रयत्न करत होती. आणि अशा याच्यात तिचा प्राण गेला. पंचत्वात पाहू. प्राण त्यजिता तये वेळी तिने प्राण दिला. अहो पण आश्चर्य काय झालं? काय आश्चर्य झालं? ही चांडाळी महारोगी कुष्ठरोगी बरंच वर्णन केलंय गौतमांनी तिचं. आणि तिचा प्राण गेल्यानंतर अवकाशातून दिव्य असं विमान खाली आलं. आश्चर्य आहे. त्या विमानातनं शिवदूत उतरले. त्यांच्या हातामध्ये त्रिशूळ होतं, खड्ग होतं. ते आले समोर आणि त्यांनी तिच्या देहावर भस्म टाकलं. त्या स्त्रीची दिव्य कांती झाली. आणि त्या विमानामध्ये चांडाळीला बसवलं. अपूर्व हे. अहो जी इतकी दुर्गंधीयुक्त घाण शरीराची पापीण चांडाळीन तिला घ्यायला दिव्य विमान आलं. तिचं शरीर दिव्य झालं आणि ती त्या विमानात बसून निघाली आहे. मग मात्र मला राहवलं नाही. गौतम ऋषी म्हणतात हे सगळं बघितल्यानंतर माझ्या मनामध्ये अनेक शंका कुशंकांनी घर केलं आणि मी शेवटी शिवदूतांना विचारलं, अहो तुम्ही कुठल्या कार्याकरता आला होतात? तुम्ही हे दिव्य विमान घेऊन कशा करता भूतलावावर आला होतात? त्यावेळेस ते सांगतात, दूत म्हणतात आम्हासी दूतांनी मला सांगितलं न्यावया आलो चांडाळी हिलाच घेण्याकरता आलो होतो. आम्हाला दुसरं काही भूतलावावर काम नव्हतं. आम्हाला हिलाच घ्यायची होती. हिला शिव लोकी नेण्याकरता हे दिव्य विमान घेऊन आम्ही आलेलो आहोत. हे ज्यावेळेस शिवदूतांनी सांगितलं आश्चर्य वाटलं. गौतम म्हणतात शिवदूतांनी हे सांगितल्यानंतर मला आश्चर्य वाटलं. मी पुन्हा त्यांना प्रश्न विचारला. राजा ऐक आता तू नीट शांत चित्ताने ऐक बरं. ऐकोनी दूताचे वचन विस्मित झाले माझे मन. पुनरपि केला त्यासी प्रश्न ऐक राया तू एक चित्र. हे राजन एकाग्रतेने ऐक. शिवदूत तिला घ्यायला फक्त आले आहेत हे मी ज्या वेळेस ऐकलं मला आश्चर्य वाटलं. म्हणून मी त्यांना प्रश्न विचारला की अशा पापिणी चांडाळीला, ही चांडाळीने पापी आहे, दुष्ट आहे आणि हिला नेण्याकरता तुम्ही विमानाने आलात. अहो याचा अर्थ एखाद्या कुत्र्याला सिंहासनावर बसवण्यासारखा आहे. काय उपमा दिली आहे गौतमांनी. ऐशा चांडाळी पापिणीस कैसी योग्य विमानेसी. अरे ती विमानाला योग्य कैसा? अहो नेओनिया श्वानासी कुत्र्याला घेऊन जायचं. सिंहासनी कैसे योग्य? ते सिंहासनावर कसं काय योग्य दिसेल? अहो हिने जन्म जन्मांतर पाप केलंय.
पाप संग्रह आहे हिच्याकडे, ही दुर्वृत्तीने वागणारी आहे. हिला कैलास कसा काय हो? या जन्मदाराभ्यैसी पापे पाप संग्रहासी, ऐसी पापिणी ही दुर्वृत्त आहे. हिला कसा काय कैलासाला नेता? अहो हिला नाही शिवज्ञान, हिला शिवाचं काहीही ज्ञान नाही आहे, शिवाविषयी काहीही माहिती नाही आहे. हिने कधी तप केलं नाही, हिने कधी साधना केली नाही, हिने कधी जप केला नाही. हिला दया माहित नाही, हिला सत्य माहित नाही. आणि हिला तुम्ही दिव्य विमानाने कैलासाला नेताय, हे कसं काय आहे? हे मला न समजण्यासारखं आहे, असं गौतम ऋषी शिवदूतांना सांगितलं. अहो हिचा आणखीन तुम्हाला सांगायचं तर ही पशुमांस खाते, पशुमांस आहार हिसी, सदा कदा जीवाची हत्या करणारी आहे. अशी ही दुष्टी, कुष्ठरोग झालेली पापीण, हिला स्वर्ग भुवनाला कसं काय नेत आहे? आश्चर्य वाटतंय मला. अहो हिने कधी शिवाचं पूजन केलं नाही, एवढंच काय शिवाचा पंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय हा सुद्धा हिने जपला नाही. हिने कधी शिवाचं स्मरण सुद्धा केलं नाही. आणि मग हिला कशाला तुम्ही नेताय स्वर्गात? अहो हिने कधी उपवास केला नाही, हिने कधी दान केलं नाही, हिने कधी यज्ञयाग केला नाही. आणि हिला तुम्ही कैलासाला काय तिची निर्भत्सना करतायत गौतम? कारण त्यांना सत्य जाणून घ्यायचं आहे की हिला दिव्य विमान कसं आलं, ही कैलासाला का चालली, हिच्याकडनं असं काय घडलं की हिला भगवान शिवांनी दिव्य विमान पाठवावं आणि शिवदूतांनी हिला कैलासाला घेऊन जावं, असं हिच्याकडनं काय घडलंय. म्हणून तिच्याकडनं जे घडलं नाहीये, ती जे जे वागत होती त्याचा उच्चार गौतम ऋषी करतायत. ते म्हणतात हिने कधीही पर्वकाळामध्ये स्नान केलं नाही, हिने कधी कुठली तीर्थयात्रा केली नाही, हिने कुठलं कधी व्रत केलं नाही, हिने शिवरात्रीचा उपवास केला नाही. अहो हिच्या सर्व अंगाला पू येतोय, घाण येते, दुर्गंधी येते, किडे पडतायत. अशी ही चांडाळी तुम्ही विमानात बसवून कैलासाला नेताय. हिने जन्म जन्मांतरी काहीही पुण्य केलं नाही, हे हिच्या सर्वांगाच्या कुष्ठावरून जाणवत आहे. कारण हिच्या मुखातनं, हिच्या जखमेतनं किडे बाहेर पडत आहेत, हे दिसत आहे. हिने पूर्वार्जित अनेक पापकर्म केलेली आहेत, हे सगळं दिसतंय. अशी ही पापीण दुराचारी आणि हिला तुम्ही कैलासाला नेताय, योग्य नाही हो, हे योग्य नाही. तुम्ही नीट विचार करा, तुम्ही हिला का नेताय? गौतम म्हणे रायासी, इक्ष्वाकुंशीला राजा इक्ष्वाकुंशीला गौतमांनी सांगितलं, हे सगळे प्रश्न आम्ही ज्यावेळेस त्या शिवदूतांना विचारले त्यावेळेस शिवदूत आम्हाला सांगतात, हे गौतम ऋषी महाज्ञानी, ऐक या चांडाळीचा पूर्वजन्म, पूर्वापार हिने काय केलं, हिच्याकडनं काय घडलं आणि हिला दिव्य विमानी का घेऊन जातोय, हे सगळं ऐकत आहे. म्हणे गौतम ऋषेश्वरा, चांडाळीचे पूर्वापार, पूर्वीपासूनच हिचं
सगळा वृत्तांत तुम्हाला मी आता सविस्तर सांगतो, तुम्हाला आश्चर्य वाटेल. ही पूर्वी ब्राह्मण कन्या होती. आता त्या चांडाळीचा पूर्वापार सांगतायत शिवदूत. पूर्वी हिचे जन्मस्थान ब्राह्मण कन्या असे जाण. ही पूर्वी ब्राह्मण कन्या होती. हिचं नाव सौदामिनी असं होतं. अतिशय रूपवान होती, अतिशय सौंदर्यवान होती. हिच्यासारखं रूप कोणालाच नव्हतं. अतिसुंदर रूपैसी. आणि या सुंदर रूपवान मुलीचं सौदामिनी ज्यावेळेस विवाह योग्य झाली, ती लग्न करण्याकरता योग्य झाली, पण हिच्यासारख्या सुंदर स्त्रीला तिच्या योग्यतेचा वरच मिळत नव्हता. अतिसुंदर रूपैसी उपवर झाली पितृग्रहासी, न मिळे वरतीयेसी. चिंता करीती माता. आई वडिलांना सुद्धा चिंता वाटायला लागली की अरे ही एवढी सुंदर देखणी साल सगुणी, हिच्या योग्यतेचा वरच मिळत नाहीये. आई वडील पण चिंता करायला लागले. न मिळे वर सुंदर तियेसी, उन्मत्त झाली. वयात आल्यानंतर मात्र ही बदलायला लागली. पण ब्राह्मणाने एका ब्राह्मणाला बोलवून त्यांचं लग्न लावून दिलं. लग्न झालं. सौदामिनीचा विवाह झाला. विवाह झाल्यावर ही पतीच्या घरी होती. काही काळच होती. असं असता पुढे काही दिवसांनी त्या पतीचं निधन झालं. वर्तता असे पुढे देखा, तिचे पतीस झाले दुःखा. तिच्या पतीला रोग झाला, दुःख झालं आणि पंचत्व पावला. तात्कालिक तो ताबडतोब मृत्युमुखी पडला. नियतीने जे लिहिलेलं असतं त्याप्रमाणे घडतं. विधिलेख लिहिल्याप्रमाणे झालं. तिच्या आई वडिलांना दुःख झालं आणि म्हणून त्यांनी आपल्या मुलीला आपल्या घरी आणलं. आपल्या पती गेल्याचं दुःख होतं तिला. ती अतिशय दुःखित होती, पण अतिशय सुंदर होती. तिला मदानी वासनेनी ग्रासलं. मन चंचल. दुसऱ्या पुरुषांना बघून तिचं मन चंचल व्हायला लागलं. वासनेनी ग्रासलं. अतिसुंदर पूर्ववयासी, मध्ये व्याप्त प्रतिदिवशी, चंचल होय मानुसी, परपुरुषात ते देखून या. आणि मग गपचूप गपचूप ही नाही ते व्यवहार करायला लागली. आपण विधवा आहे, सुंदर आहे, ज्या वयामध्ये होतं ते तिच्या हातून घडलं. विषयावर वासनेवर तिची प्रेम जडलं आणि तिच्या हातून नाही ते कर्म, नाही ते पातक घडलं. पण अशा गोष्टी लपून राहत नाहीत. ऐसे तिच्या पातकासी विदित झाले. सगळ्यांना कळलं की ही काय करतेय, हिच्या हातून कसं घोर पाप घडताय. त्या सगळ्यांनी तिला वाळीत टाकलं. आई वडिलांनी तिचा त्याग केला. माता पिता बंधू आप्त जन या लोकांनी तिला वाळीत टाकलं. तिचा त्याग केला. कारण तिच्याकडनं हे नको ते कृत्य घडलं. पहिले ती गपचूप करत होती.
कारण मनामध्ये शंका होती, कोणाला कळेल का, कोणी बघेल का, कोणी काही बोलेल का. शंका होती पहिले तिसी निशंक झाली व्यभिचारास. आता तर लोकांनी वाळीत टाकलं, आई वडिलांनी त्याग केलाय, आता कोणाची भीती आहे. व्यभिचार करणारा निशंक झाली आणि रोज त्या नगरामध्ये ती व्यभिचार करू लागली. तिथे एक वाणी होता, तोही सुंदर होता दिसाला. त्याची ती कुलस्त्री झाली, ब्राह्मण स्त्री, विधवा, एका वाण्याची कुलस्त्री झाली. आणि त्या शूद्राच्या घरी ती विधवा नारी, ब्राह्मण स्त्री, सौदामिनी राहत होती. तया शूद्राची घरी वर्ततासे ते नारी, ऐसिया पापिण दुराचारी, कुळ वैरीन 42 कुळांचा नाश करणारी निघाली. श्रिया काम्येन नासती, ब्राह्मणो हीन सेवना, राजनो ब्रह्मदंडेन यतयो भोग संग्रहात. स्त्रिया कामवेगेने बाधित होतात, ब्राह्मण नाचतात ते हीन सेवा केल्याने. राज्य जातं द्विजांच्या ब्राह्मणांच्या शापानी आणि यतीचा नाश होतो विषय सेवनेनी. ही रोज शूद्रा सवे अहर्निश त्या वाण्याबरोबर रोज राहत होती. त्या शूद्राच्या घरी असताना तिला पुत्रप्राप्ती झाली. शूद्रा सवे अहर्निश रमत होती अतिहर्ष, पुत्र झाला तियेस शूद्रा घरी परियेसा. तिला मुलगा पण झाला. पण त्या शूद्राच्या घरी नित्य आहार तिसी कुठला? मांस. नित्य मांस आहार तिसी, मद्यपान. आता त्याच्या घरी ते सगळं चालणार. ही ब्राह्मण स्त्री विधवा, पण शूद्राशी विवाह केल्यानंतर ती मांसाहार करायला लागली, मद्यप्राशन करायला लागली. त्या तिच्याकडे एक म्हैस होती आणि एक दिवस दारूच्या नशेमध्ये, मदिरेच्या नशेमध्ये मांसाहार करण्याकरता तिने वासराची हत्या केली आणि ती नेमकी गाईच्या वासराची. वर्तता ऐसे एके दिवशी उन्मत्त होऊन परियेसी, छेदिले वासरू आहारासी, मेष म्हणून पापणीने. ते म्हशीचं आहे असं समजून तिने त्या वासराची हत्या केली. त्याचं जे मुंडकं होतं ते शिंकाड्यात ठेवलं, बाकीचं मांस शिजवलं. छेदोनी वत्स परियेसी, गाईचं वासरू मारलंय. काय मोठं पाप केलंय बघा. तरीही हिला विमान आलं, याचंही आश्चर्य वाटलंय गौतमांना. पण पुढे काय काय घडलं. छेदोनी वत्स परियेसी, पाक केला विनयेसी, शिर ठेविले शिंकियासी. त्या वासराचं मुंडकं मात्र शिंकाळ्यात वरती ठेवलं की हे दुसऱ्या दिवशी भक्षण करू. आपण भ्रमित मद्यपानी, दारूच्या नशेत होती, मदिरेच्या नशेत होती, भ्रमित झाली होती. आपण काय करतोय हे तिला कळत नव्हतं. पण नंतर जागृत झाली असताना संध्याकाळी नशा उतरली हो.
जागृत झाली अस्तमानी, संध्याकाळी शुद्धीवर आली आणि आता गाईचं दूध काढायचं आहे. आणि म्हणून गोठ्यामध्ये गेली तर त्या वासराच्या जागी म्हशीचं वासरू दिसायला लागलं. भ्रम पडला, हे काय झालं? माझं वासरू, गाईचं वासरू कुठे गेलं? थोडीशी शंका मनामध्ये आली. ताबडतोब घरात आली, वरती शिंकाळ्यात बघितलं आणि शिंकाळ्यामध्ये त्या वासराचं मुंडकं बघितलं. भानावर आले, अरे बापरे, आपल्याकडनं फार मोठं अघोर असं कृत्य घडलेलं आहे. आता काय करावं? हे जो समजा त्या वैश्य, त्या वाण्याला कळलं तर तो चिडणार. शिव 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 भगवान, हे माझ्या हातून काय पाप घडलं? अज्ञानाने माझ्या हातून घडलं. पण काहीतरी तर याला उपाय केला पाहिजे, कोणाला कळलं नाही पाहिजे. म्हणून तिने ते वासरू जमिनीमध्ये पुरलं. अनुतप्त होऊनी तये वेळी, शिव शिव म्हणे चंद्रमोळी, अज्ञानाने ऐसी पापे घडली, म्हणून चिंती दुरात्मी. पाप तर घडलाय. तया वत्स शिरासी, निक्षेप केला भूमीसी, भूमीमध्ये पुरलं. पती कोपेल म्हणून, पती कोपेल म्हणून ते निक्षेप केलं. आणि शेजारी पाजारच्यांना सांगितलं, वाघाने आमच्या गाईचं वासरू पळवलं आणि त्याचं भक्षण वाघानी केलं. जाऊनी सांगे शेजार लोका, व्याघ्रे वत्स नेले ऐका, भक्षिले म्हणून रडे देखे. वाघाने घेऊन गेलेले आहे असं म्हणून ती रडायला लागली, ओरडायला लागली. अशी किती एक दिवसावरी असं पुन्हा त्या शूद्राच्या घरी ती नांदत होती. काल परत्वे तिला मृत्यू आला आणि यमदूतांनी तिला यमसदनाला पाठवलं आणि त्या ठिकाणी नरकात राहिली. नरकात भोग भोगत राहिली आणि पुनरपी जन्मी चांडाळी. आणि मग ही चांडाळी म्हणून जन्माला आलेली आहे. मग या जन्मात काय झालं? कारण हिने मागच्या जन्मी असं हे कृत्य केलं. एक तर व्यभिचार केला, शूद्राबरोबर विवाह केला, मांसभक्षण केलं, बधिरापान केलं, गाईच्या वासराची हत्या केली, खोटं बोलली. अनेक पापकृत्य त्या जन्मामध्ये तिने केली. म्हणून त्या जन्मात मृत्यूनंतर तिला यमपुरात जाऊन नरक यातना भोगाव्या लागल्या. कैक काळ नरक यातना भोगल्यानंतर ती दुःखाने नरक यातना भोगत होती. आणि कैक काळ नरक यातना भोगल्यानंतर तिला चांडाळीचा जन्म झाला. हे गौतमा, ऋषीश्वरा, शिवदूत सांगतायत, हे गौतमा ऋषीश्वरा, तुम्ही विचारताय की असं हिने काय चांगलं कृत्य केलं? अहो, हिला अंगाला कृमी आहेत, रक्त पडतंय, पू पडतोय, किडे पडतायत,
तरीही तुम्ही हिला दिव्य विमानी बसून कैलास भुवनाला घेऊन जातायत, असं हिने काय केलं? मग मागच्या जन्मीत हिने हे असं घोर पातक केलंय म्हणून ही चांडाळ योनीत जन्माला आली. पण या जन्मात तिने काय केलं? शिवदूतांनी पुढे सांगायला सुरुवात केली आहे. राजा गौतम, राजा इक्ष्वाकुंशी याला गौतम ऋषी हा दृष्टांत सांगतायत, ही कथा सांगतायत. जे इक्ष्वाकुंशी राजाने त्यांना विचारलं होतं पूर्वी कोणी काय केलं ते, त्या ह्याच्यावरून गौतम ऋषी साक्ष पुरावा म्हणून या चांडाळणीची कथा सांगतायत. शिवदूतांनी गौतम ऋषींना काय सांगितलं हे आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.